श्रीवर्धनमध्ये 107 वर्षपूर्वीची लायब्ररी ग्रंथालय आपल्याकडे, की ही चॅटिंग आपण डिलीट करून टाकूया आणि मग ती कुणाला कळणार नाही. तर तुमच्या मनातला हा अतिशय गोड गैरसमज आहे. FBला जर कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट घेत असाल, तो जर ओळखीचा नसेल तर त्याची रिक्वेस्ट घ्यायची नाही. मुलीने एखादी वेशभूषा केशभूषा म्हणजे नवीन ड्रेस कोड घातला आणि तिला जर एखादा म्हटला बाई तू सुंदर दिसते, संपला विषय. की आपण साधारणतः किती वेळ मोबाईल वापरतो, किती वेळ वापरता बरं? लाठीकाठी ही काळाची गरज आहे, कारण ह्याच्यातून तुमचं मनगट आणि मेंदू हे सशक्त होतो. ही सवय लागली म्हणजे की आपण ताट बसलं पाहिजे, म्हणजे तुमची एकाग्रता वाढते, म्हणजे तुम्ही परिपूर्ण झाला ना असं मला वाटते. नक्की ना? हो झालेत, पण मी नाही झाले अजून. ते 2 केसेस बघितल्या की ज्या मुलींवर प्रचंड अत्याचार झाले. या दृष्टिकोनातून त्यांना स्वरक्षणार्थ सक्षम बनवणं आणि जगानुसार त्यांना चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपण पाहतायच. श्रीवर्धन ही देवभूमी पाहण्यासाठी विविध पर्यटक तर येत आहेतच, पण श्रीवर्धनमध्ये अशा काही सामाजिक संस्था आहेत, ती विविध सामाजिक कार्य करते. तशीच श्रीवर्धनची सेवा सहयोग फाउंडेशन जी आहे ती सुद्धा मुलींना सक्षम बनवण्याचं हे सामाजिक कार्य करते. 12 वर्षाच्या वयोगटातील मुलींनी आणि 18 वर्षाच्या खालील मुलींनी कसं राहायला पाहिजे, सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे आणि समाजामध्ये टिकून राहायचं असेल तर कसं सक्षम बनायचं आहे, हे सर्व सेवा सहयोग फाउंडेशन जी महानगर गॅस अंतर्गत ही सेवा सहयोग फाउंडेशन जी आहे श्रीवर्धनची ती प्रशिक्षण देते. आपण आलेलो श्रीवर्धनच्या कुणबी समाज हॉलमध्ये. हे श्रीवर्धनचं विठ्ठलआळीतलं कुणबी समाज हॉल आहे. इथेच प्रशिक्षण वर्ग आहे आणि विविध मान्यवर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, मार्गदर्शन देणार आहेत मुलींना. आणि मुलींनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, समाजामध्ये सक्षम बनण्यासाठी सुद्धा कसं वागलं पाहिजे आपण आणि कसं राहिलं पाहिजे, सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे, हे सुद्धा मार्गदर्शन या शिबिरात असणार आहे. ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनून राहा. चला तर आतमध्ये शिबिराला सुरुवात झालेली आहे. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या. आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या या कुणबी समाज हॉलमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणीच शिबिर जे सेवा संयोगिता फाउंडेशन यांनी महानगर गॅस अंतर्गत मुलींनी समाजामध्ये कसं टिकावं आणि आपलं एक स्थान निर्माण करावं, हे प्रशिक्षण 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थिनींना हे दिलं जाते. या ठिकाणी वेगवेगळे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतीलच, पण प्रशिक्षक वर्गसुद्धा आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे सेवा संयोगिता फाउंडेशन हे कार्य करते श्रीवर्धनमध्ये. त्याचमध्ये आज आपण आत्ता गेल्या वर्षामध्ये किशोरी उत्सव साजरा केला. त्याच्यामध्ये आपण मुलींचं संगोपन, मुली ही किती लक्ष्मीप्रमाणे असते, आई आणि मुलीचा जिव्हाळा कसा असतो यावर चर्चा केली. आणि आज आपण करणार आहोत नेतृत्व विकास शिबिर, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. 12 ते 18 वयोगटातल्या मुली, त्यांचा सर्वांगीण विकास, त्याच्यानंतर कौटुंबिक समस्या म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्यातनं येणारे ताणतणाव, व्यसनाधीन असणाऱ्या सगळ्या गोष्टी, सोशल मीडिया, इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप ह्याचा अतिशय वाढलेला वापर, त्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो आपण हेही बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलेला आपला मगाचा पण विषय की जगाच्या दृष्टिकोनातून स्वरक्षणार्थ लाठी प्रशिक्षण, व्यायामाचे महत्त्व, त्याच्यामध्ये आहारसुद्धा येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाच्या आहेत आपण हे टप्प्याटप्प्याने बघत आलेलो आहोत. चालेल, धन्यवाद. राजा शिवछत्रपती, सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय, आज मला या ठिकाणी आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी ज्यांनी बोलवलं त्या अर्पणा मॅडम, त्यासोबत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या करमरकर मॅडम, त्यांच्या सर्व सहकारी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, आता वास्तविक बघता मला या ठिकाणी सोशल मीडिया या विषयावरती बोलण्यासाठी आज या ठिकाणी बोलवलं. आता तुमचा जो काही वयोगट आहे, मला वाटतं सगळ्या 12वी पर्यंत आहेत की 10वी? श्रावणी
10वीचे आहात का? कितवीपासून आहात तुम्ही सगळ्या? अगं सगळ्यात छोटी किती वर्षाची आहे? म्हणजे 3रीपासून आहेत, 4थीपासून आहेत, 5वीपासून आहेत? चला साधारणतः आपण असं पकडून चालू की 5वी ते 10वीचे तुम्ही सगळे आहात, बरोबर? हो की नाही? एकदम बिंदास बोला, मी एकदम नॅचरल टोनमध्ये बोला, सगळ्या बोला. संवाद साधायचा आपल्याला, भाषण वगैरे विषय सोडून द्या. तुमच्याशी बोलण्यासाठी मी आलो आहे असं गृहीत धरा. तर या ठिकाणी बसलेल्या जे काही आहेत, मॅडमशी ज्यावेळेस चर्चा झाली त्या दिवशी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमची जी काही संख्या आहे या ठिकाणी 210 मुली या फाउंडेशन अंतर्गत विविध जे काही नेतृत्वाचा जो काही विकास असेल त्या अनुषंगाने आज तुम्हाला या ठिकाणी बोलवले. माझा जो काही विषय आहे सोशल मीडिया. आता सोशल मीडियाच्या अनुषंगाने बोलताना तुम्ही या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकीचा जर विचार केला, अशी एकही नसेल की जिला मोबाईल चालवता येत नसेल. प्रत्येक मुलगी मोबाईल चालवते की नाही? ओके. सगळ्याचं इन्स्टाला अकाउंट आहे की नाही? आहे. फेसबुक वापरता की नाही? व्हॉट्सअप? व्हॉट्सअप वापरता? इन्स्टा वापरता? रील्स बनवता की नाही? एक खोटं नाही बोलायचं. रील्स बनवता की नाही? मी आता श्रावणी नाही बोलली तिकडनं, बरोबर? आता नावानिशी बोलतो. तर ज्यावेळेस गणपतीच्या वेळेस मी माझ्या चॅनलला जे काही व्हिडिओ बनवत होतो, श्रावणी सोबत होतीच की नाही? होती. पाहिजे तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो. असो, विषय तो नाही आहे. विषय काय आहे की तुम्ही वापरत असणारा जो मोबाईल आहे या मोबाईलच्या अनुषंगानं तुमच्याशी बोलायचं आहे. आता मी छातीठोकपणे असं सांगू शकतो की माझ्यापेक्षाही तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मोबाईल वापरत असाल किंवा चालवत सुद्धा असाल. त्यातली जी सेटिंग आहे, त्यातले वेगवेगळे ॲप्स आहेत, हे तुम्हाला परफेक्ट कळतं. माझ्यापेक्षाही जास्त चांगलं कळतं असं माझं म्हणणं आहे. फक्त मुद्दा एकच आहे, तो म्हणजे काय की तुम्हाला त्या सोशल मीडियाचे दुष्परिणाम, ज्याला इंग्रजीमध्ये आपण साईड इफेक्ट म्हणतो, ते जे काही आहेत याविषयी मात्र तुम्हाला बहुतेक लोकांना माहीत नसावं. आता ते काय आहेत? आता पेपर वाचता का तुम्ही? कोणीच वाचत नाही ना? तुम्हाला माहिती आहे का, श्रीवर्धनमध्ये 107 वर्षपूर्वीची लायब्ररी, ग्रंथालय आपल्याकडे, सार्वजनिक ग्रंथालय आहे ना, आणि या ग्रंथालयामध्ये 35,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. 35,000पेक्षा जास्त. तुम्ही जर नियमित, ठीक आहे, ज्या 5वीच्या मुली आहेत यांचा विषय सोडून देऊ आपण, पण विशेषतः ज्या 8वी 9वी 10वी आहेत त्या 10वीच्या पुढच्या ज्या आहेत, तुम्ही किमान दररोज एक जरी वृत्तपत्र, न्यूजपेपर जर वाचला तर त्याचा फायदा निश्चित होऊ शकतो. आता पेपरचे नावं विचारले तर ते सांगता येणार नाहीत, हा भाग वेगळा राहिला, बरोबर? पण पेपर जे काय, समजा तुमचा फोटो पेपरला आलेला तुम्हाला आवडेल की नाही? आवडेल की नाही? आवडेल. मग त्या पेपरला असाच फोटो येतो का? नाही. त्याच्यासाठी अभ्यास करणं वगैरे, अभ्यासावरती मी काही बोलणार नाही, काळजी करू नका. आपण फक्त आज मोबाईल ह्या विषयावरती बोलणार आहोत. मग आता या मोबाईलचा वापर करत असताना आता ज्या थोड्याशा मोठ्या आहेत, 9वी 10वीच्या आहेत, आता प्रत्येकांना काय वाटतं माहिती आहे? इथं बसलेल्या प्रत्येकांना असं वाटतं की आपण, आता तुम्ही अगोदर मला कबूल केलं की तुम्ही सगळे व्हॉट्सअप वापरता, बरोबर? मग व्हॉट्सअपवरती तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला एखादा मेसेज टाकला आणि तुम्हाला अशी भीती वाटली की आता हा मेसेज, ज्याला आपण चॅटिंग बोलतो, आणि ती चॅटिंग करत असताना असं आपल्याला वाटलं की ही चॅटिंग आपण डिलीट करून टाकूया आणि मग ती कुणाला कळणार नाही, तर तुमच्या मनातला हा अतिशय गोड गैरसमज आहे. तुम्ही जर ती चॅटिंग डिलीट केली तरी सुद्धा ती पुन्हा रिस्टोअर करता येते. तुम्ही कशी त्या तुमच्या मोबाईलमधनं जरी ती चॅटिंग डिलीट केली ना तरी सुद्धा ती पुन्हा बघता येते. त्याच्यामुळे चुकूनही कुणाशीही चॅटिंग करताना जपून करायची. मैत्रिणीशी बोलत असाल, घरच्या ज्येष्ठ व्यक्तींशी बोलत असाल किंवा अजून कोणाशी बोलत असाल, पण ती चॅटिंग करताना जर तुमच्याकडनं ती चुकली आणि जर तुम्हाला असं वाटलं तुम्ही डिलीट केली, तो गैरसमज आहे तुमचा. ती डिलीट केलेली चॅटिंग पुन्हा काढता येते. हा पहिला मुद्दा. आता
ज्या रील्स बनवतो ना आपण, रील्स बनवतो ना, या रील्समध्ये बऱ्याचशा मुली काय करतात, इन्स्टाला रील्स टाकतात. आता तुमच्या वयाच्या अनुषंगानं बोलतो, माझा जो सायबर क्राईम जो मुख्य विषय आहे त्या विषयाशी हा संलग्न असला तरी सोशल मीडियात सगळ्यात महत्त्वाचा, ज्या तुम्ही रील्स टाकता, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवता की नाही, गणपती उत्सव झाला त्यावेळेस ठेवला, दिवाळी झाली त्यावेळेस ठेवला, स्टेटस ठेवला ना, नवीन कपडे घातले तेव्हा असेल, किंवा काहीतरी आपण एखाद्या शाळेच्या एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला काही मिळालं त्यावेळेस आपण स्टेटस ठेवतो की नाही, ठेवतो. तुम्ही ठेवलेलं जे स्टेटस आहे किती तासात जातं बरं, ते दिसत नाही, 24 तास, बरोबर. आता तुम्हाला असं वाटत असेल की 24 तासानंतर ठेवलेलं स्टेटस जातं, हा सुद्धा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही ठेवलेलं जे स्टेटस आहे हे स्टेटस तुमच्या मोबाईलच्या जे इंटरनल स्टोरेज आहे त्या स्टोरेजला ते स्टोअर होतं. इतकंच नाही, तुम्ही दुसऱ्याचं जरी स्टेटस बघितलं ना, दुसऱ्याचं जरी स्टेटस बघितलं ते सुद्धा तुमच्या मोबाईलच्या आतलं जे काही स्टोरेज आहे त्या स्टोरेजमध्ये ते सुद्धा सेव्ह होतं. मला सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही सोशल मीडियावरती काय बघता. आता काहींचं कसं असतं, थोड्याशा वयाने ज्या काही मोठ्या मुली आहेत त्या वेगवेगळ्या लिंक्स ओपन करतात, गुगलला गेलात, यूट्यूबला गेलात, वेगवेगळ्या लिंक्स बघितल्या जातात आणि त्याच्यातून गैरसमज काय असतो काहींचा, आता मी ही लिंक ओपन केली, हा व्हिडिओ बघितला, याची सगळी हिस्ट्री डिलीट केली म्हणजे मिळणार नाही, हा पण गैरसमज आहे. तुम्ही जे काही बघता त्या मोबाईलमध्ये तुम्ही जे काही बघाल ते सगळं तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं स्टोरेज होतं. त्याच्यामुळे मोबाईल वापरताना अतिशय काळजीपूर्वक वापरायचा. दुसरा मुद्दा, मी त्या दिवशी ज्यावेळेस तुमच्या ह्या अपर्णा मॅडमनी मला बोलवलं होतं त्यावेळेस तो प्रसंग सांगितला की एक दिवस काय झालं, एक दिवस म्हणजे मी रेग्युलर माझे सकाळचे जे काही 1.5 ते 2 तास असतात मी समुद्र किनाऱ्यावरती व्यायामला जातो. दररोजचं जे काय असेल एक 3 किलोमीटरचा जो धावण्याचं माझं ठरलेलं आहे तितकं मी 3 किलोमीटर धावतोच, कारण की कराटेचा विद्यार्थी असल्यामुळे जुनी सवय आहे ती. 3 किलोमीटर धावतो. विषय काय झाला सांगतो तुम्हाला. असंच ते आपला हॅलिपॅडचा जो भाग आहे ना तिथं एक दिवस माझा सगळा व्यायाम आटपला आणि व्यवस्थित जर थोडंसं त्या स्मशानाच्या त्या बाजूला म्हणजे हॅलिपॅडची जी त्याच्या एकदम मध्ये मी व्यवस्थितरित्या बसलो होतो आणि माझ्यासोबत काय असतं, अशी ती समुद्रावरची जी काही कुत्री असतात ती कधी कधी ती बिस्किट वगैरे टाकतो त्याच्यामुळे तेही माझ्यासोबत बसलेले असतात. एक दिवस काय झालं की माझ्या शेजारी बसलेली उजव्या बाजूला जी एक, तिला मी घारी नाव ठेवलेलं त्या कुत्रीचं, ती अशी गुरगुर करायला लागली. म्हणली का गुरगुर करते, काय अडचण आहे नेमकं हिची. मग माझ्या लक्षात आलं तर त्या ठिकाणी काय झालं की त्या ठिकाणी ती कुत्री गुरगुर करायला लागली. माझ्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की काय नेमकं अचानक काय झालं, हे अशी गुरगुर का करते. तर एक मुलगा आणि एक मुलगी व्यवस्थितरित्या तिथनं असे चालले होते. आता तिथनं चालले म्हटलं चालून द्या, आता हे चालतात, हिला बाईला काय प्रॉब्लेम झाला, म्हटलं ही का गुरगुर करायला लागली घारी कुत्री. तर त्यावेळेस लक्षात आलं की तो मुलगा त्या मुलीच्या असं व्यवस्थित खांद्यावर हात टाकून त्यांचं संवाद हळूहळू पावलं टाकत समुद्राच्या किनाऱ्याने चालले होते. म्हटलं असून दे, हे चालले त्यांना डिस्टर्ब करणं काय योग्य नाही, आपण कशाला काय बोलायचं, म्हटलं चाललं यांचं चालून द्या. पण झालं काय की तेवढ्याच वेळामध्ये त्या मुलाचा एक मित्र असा पाटणा आला. त्या मुलीला कल्पनाही नव्हती आणि त्याने असा मोबाईल काढला आणि शूटिंगला सुरुवात केली. पाटणं त्या मुलीची आणि त्या मुलाची, तो व्यवस्थितरित्या शूटिंग करत होता. त्या मुलीला त्याची कल्पनाही नव्हती की पाठी असलेला जो मुलगा आहे तो शूटिंग करतो. म्हणून माझ्या शेजारची जी काही कुत्री होती ती गुरगुर करत होती. तिला एक प्रकारे तिला समजलं की हा काहीतरी चुकीचं करतो, पण त्याला समजलं नाही हा चुकीचं करतोय म्हणून, आणि तिलाही समजलं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे माहिती आहे, ही छोटीशी बाब आहे. तुम्हाला वाटत असेल मग केली शूटिंग तर काय फरक पडला आहे, दोघं मित्रमैत्रिणी असतील किंवा इतरही नातं असेल, कॉलेजचे सिनियरचे विद्यार्थी होते, आपण तसंही गृहीत धरू. पण अडचण कुठे आहे तुम्हाला सांगतो. इन फ्युचर भविष्यामध्ये त्या मुलाचा आणि त्या मुलीचा जर काही वाद झाला, थोडं काही डिस्प्यूट त्यांच्यात निर्माण झालं आणि त्या मुलाने तोच व्हिडिओ जर सोशल मीडियाला टाकला तर काय करायचं. त्याच्यातून बदनामी कोणाची होणार. मुलगा म्हणणार ठीक आहे दुसऱ्याने टाकली, मला काही कल्पना नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हा जो सोशल मीडिया आहे हा जितका फायद्याचा आहे ना तितकाच घातकसुद्धा आहे. त्याच्यामुळे जर बाहेर आपण कोणासोबत घरच्यांसोबत जरी असलो, आपण रील्स बनवत असलो, ही रील्स टाकताना आणि विशेषतः आवर्जून एक बाब तुम्हाला सांगतो, तुमचे फॉलोअर्स असतात. आता मी FB वापरतो,
FBला मला जवळजवळ 3.5 ते 4,000 फॉलोअर्स होते. 4,000. मी कोविडच्या वेळेस आपण सगळ्यांनी अनुभवलं, त्यावेळेस एक ॲप चालवायचो म्हणजे त्या ॲपसाठी मी बातम्या वगैरे पाठवायचो. त्या ॲपवरती माझे 25,000 फॉलोअर्स होते. 25,000 म्हणजे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये माझ्या तोंडातून शब्द जरी बाहेर पडला, वाक्य जरी बाहेर पडलं, तरी माझ्या आवाजावरून सुद्धा लोक ओळखतात की हा संतोष सप्ते बोलतो. सांगण्याचं तात्पर्य काय, तुमचं FB, इन्स्टा, व्हॉट्सअप काही असो, याच्यावरचा जो तुमचा फॉलोअर्स आहे, लक्षात ठेवा तो फॉलोअर्स तुमच्या ओळखीचा असला पाहिजे. FBला ज्याला कोणाला तुम्ही रिक्वेस्ट पाठवाल, ज्याची कोणाची रिक्वेस्ट घ्याल, तो जर तुमच्या ओळखीचा नसेल तर चुकूनही त्याची रिक्वेस्ट स्वीकारू नका. आणि जरी स्वीकारली, आता प्रत्येकाचं एक हे असतं, DP असतो, माहिती आहे ना, DP आहे ना, FBला आहे, इन्स्टाला आहे, व्हॉट्सअपला आहे. आपला DP हा लॉक करून ठेवा. विशेषतः मुलींनी त्या DPचा स्क्रीनशॉटसुद्धा निघता कामा नये. म्हणजे जरी कोणाच्या मनात आलं की ह्या DPचा आपल्याला स्क्रीनशॉट मारायचा, तो स्क्रीनशॉटसुद्धा काढता आला नाही पाहिजे. या स्वरूपाची सेटिंग उपलब्ध असते. FBला असते, इन्स्टाला असते, सगळ्या ठिकाणी असते. त्या स्वरूपात DPसुद्धा लॉक पाहिजे. FBला जर कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट घेत असाल, तो जर ओळखीचा नसेल तर त्याची रिक्वेस्ट घ्यायची नाही. आता त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. काय होतं, एखादा नवीन चेहरा आपल्या ओळखीत झालेला असतो, त्याचं नाव आपण ऐकलेलं असतं, त्याची रिक्वेस्ट आपण घेतो, आणि तो जर आपल्याशी चॅटिंग करत असेल तर ती चॅटिंग करताना काळजीपूर्वक करणे. जर तुमची चॅटिंग चुकली तर ती चॅटिंग भविष्यामध्ये तुम्हाला त्रास देऊ शकते. म्हणजे अगोदरच तुम्हाला जसं सांगितलं, तुम्हाला वाटतं तुम्ही डिलीट केलं म्हणजे कुणाला कळत नाही, तर तो तुमचा गैरसमज आहे. तो सगळा डाटा रिकवर करता येतो. त्याच्यामुळे चॅटिंग करताना चुकूनही चुकीचा एकही शब्द जाता कामा नये. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, फोटो पाठवतो की नाही व्हॉट्सअपवर दुसऱ्याला, हो की नाही, आवाज आला पाहिजे, पाठवतात, येस पाठवतात. तर आता 8वी 9वी 10वी 8वीच्या अगोदरचा विषय जरा थोडासा आपण सोडून देऊ, पण त्यांच्या फायद्याचं नाही असं नाही. परंतु जर काही काय करतात माहिती आहे का, माझ्याकडे केस होती, ती केस त्या दिवशी पण मी सांगितली होती, पुन्हा एकदा सांगतो. ती मुलगी काय करायची, त्या मुलाबरोबर चॅटिंग करायची. चॅटिंग इतकी व्यवस्थितरित्या करायची सुरुवातीला, नंतर चॅटिंगचा दर्जा जरा थोडासा बदलला, वय दोघांचंही जास्त होतं. ए बाई जर थोडंसं इकडे बघ. तर काय झालं, मग त्या चॅटिंगमधनं आहे ना, चॅटिंगमधनं गडबड अशी झाली की तिनं त्याला फोटो पाठवायला सुरुवात केली. अगोदर आहे तसे फोटो पाठवले, नंतर काय झालं, अजून चर्चा वाढली. चर्चा वाढल्याच्या नंतर आता विभक्त कुटुंब, घरामध्ये तिला स्वतंत्र बेड, आणि त्या बेडवरती नंतर तिने काय करायला सुरुवात केली, रात्रीच्या वेळेला सुद्धा त्याला फोटो पाठवायला सुरुवात केली. आणि ते जे काही फोटो होते, हे फोटो एकट्या व्यक्तीनं म्हणजे तिच्या स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याने न बघण्यासारखे होते. तिनं काय केले, ते फोटो त्याला शेअर केले. सगळं नंतर काय झालं, सुरुवातीला एक 5-6 महिने सगळं व्यवस्थित चालू होतं. पण 6 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस वाद झाल्याच्या नंतर मुलीने घरी काय सांगावं, हाच मुलगा मला त्रास देतो म्हणे, माझं काहीच नाही. आता काहीच नाही म्हटल्यावर आणि घरच्याला प्रश्न पडला, आपली पोरगी योग्य आहे, चला याच्यावर केस करूया. पण ती केस करण्यापूर्वी त्या घरच्यांनी काय ठरवलं, नाही आपण एकदा हिचा मोबाईल चेक करूया. तो जो मोबाईल आहे, तो मोबाईल ज्याला मोबाईलमधलं कळतं त्या व्यक्तीकडे तो ते मोबाईल घेऊन गेले. आणि मोबाईल घेऊन गेल्याच्यानंतर तिनं व्हॉट्सअपवरती त्याला जितके काय फोटो पाठवले होते ते सगळे रिकवर झाले, आणि ते फोटो बघण्यासारखे नव्हते. आता तिचा गैरसमज काय होता तेही तुम्हाला सांगतो. काय असतं, कधी कधी आपण फोटो पाठवताना ना, एकदा बघितलं की डिलीट होतो, असे फोटो काही ठिकाणी पाठवले जातात. तिचा गैरसमज काय होता, हा मी एकदा याने सीन केलाय म्हणजे हा डिलीट झाला. तो गोड गैरसमज होता. तो त्यांनी बघितला आणि बघितल्याच्या नंतर त्याच्या मोबाईलच्या जे काही स्टोरेज आहे त्याला तो सेव्ह झाला. त्याच्यामुळे चुकूनही चॅटिंग करताना तर काळजी घ्या, परंतु जर चुकीचा फोटो कुणाला पाठवला तर तो फोटो भविष्यात तुम्हाला त्रास देऊ शकतो. त्याच्यामुळं चुकूनही जोपर्यंत त्या व्यक्तीवरती पूर्ण आपला हक्क येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला चुकूनही कुठल्याही स्वरूपाचा फोटो पाठवू नका. हा झाला फोटोचा विषय. इन्स्टा झाला. इन्स्टाला फॉलोअर्स करणारे जे कोण असतील त्यांच्याशी बोलताना व्यवस्थित बोला. आणि जर तुम्हाला कळत असेल का हा विनाकारण
मुलींना सगळं कळतं, कळत नाही असं नाही, पण काही काय असतं, काय असते, सगळ्यात मोठा ड्रॉबॅक सांगतो. सगळ्यात मोठा, कुठलीही मुलगी असो, त्या मुलीने एखादी वेशभूषा केशभूषा म्हणजे नवीन ड्रेस कोड घातला आणि तिला जर एखादा म्हटला बाई तू सुंदर दिसते, संपला विषय. सुंदर दिसते म्हटलं की विषय संपला. आपण किती सुंदर आहोत आरसा आपल्याला 100% सांगतो. आरशात जर तुम्ही बघितलं ना, आरसा कधीच खोटं बोलत नाही. तुम्ही सुंदर आहात किंवा नाही आहात, आरसा तुम्हाला परफेक्ट सांगतो. जर तुम्ही एखादा नवीन ड्रेस घातलाय, तुम्हाला रील्स टाकायची, इन्स्टा व्हॉट्सअप कुठेही टाकायची, पण त्याच्यापूर्वी आरशात एकदा बघा की आपण कसे दिसतो याच्यावरनं. आणि जर आपल्या इन्स्टाच्या अकाउंटला, एखादा FBच्या अकाउंटला जर तुम्हाला वारंवार म्हणत असेल की नाही तू फारच सुंदर दिसते, तर जरा सावध राहा. कारण की काय होईल, तुमची स्तुती जी काही आहे ना, तुमच्या त्या स्तुतीतून पुढच्या अनेक समस्यांना तुम्ही आमंत्रण देता. तुम्हाला हे कळलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो काही आहे, आता सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला अगोदर आल्याबरोबर एक प्रश्न विचारला, तुम्ही पेपर वाचता का? तुम्ही डायरेक्ट नाही म्हटलात, तिथं विषय एक प्रकारे संपला. परंतु 2 दिवसापूर्वी ऑस्ट्रेलिया नावाच्या देशामध्ये सोशल मीडिया 16 वर्षाच्या आतल्या मुलांना वापरण्यास बंदी करण्यात आली. कायदाच केला त्यांनी की जो 16 वर्षाच्या आतला आहे त्याने सोशल मीडिया वापरायचं नाही. मग आता त्याच्यासाठी जे काही निकष असतील वेगवेगळे ते त्यांचं गव्हर्नमेंट करेल, पण त्यांच्या गव्हर्नमेंटनी, त्या सरकारने घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. 16 वर्षाच्या आत कुणीही सोशल मीडिया वापरायचं नाही असं ऑस्ट्रेलियाने कायदाच करून टाकला. त्याचा बेनिफिट काय माहिती आहे? आता इथं बसलेली जी एक आहे, आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा बरं का, मी तुम्हाला विचारत नाही, तुम्ही स्वतःला विचारा की आपण सुट्टीच्या दिवशी, शाळेच्या कालावधी व्यतिरिक्त दिवसामध्ये 24 तासातून झोपेचा जर कालावधी सोडला तर घरी असताना किती वेळ मोबाईल वापरतो? साधारणतः ॲव्हरेज काढायचं आणि साधारणतः ॲव्हरेज काढून मला सांगायचं आता की आपण साधारणतः किती वेळ मोबाईल वापरतो. किती वेळ वापरता बरं? अंदाज जर काढला तर, रील्स बघण्यात असेल, व्हिडिओ बघण्यात असाल, किती वेळ? साधारणतः किती वेळ? कॉमनली आवाज आला, एकत्र आवाज आला तरी चालेल, साधारणतः किती वेळ? 2 तास, किमान 2 तास. म्हणजे जर 2 तास की 4 तास? 4 तास बोलते ती. किती? बरं चला ॲव्हरेज आपण 3 पकडू. 2 पण नाही, 4 पण नाही, 3 दिवस 21. मी गणितात नापास आहे, व्यवस्थित सांगा. किती? 21 झाले का? 7 त्रिक 21. म्हणजे जर आठवड्यात 21 तास बघितला, महिन्यात किती झाले? 63 झाले का? सांगा. 63 ना. म्हणजे ॲव्हरेज जर काढला तर दिवसाला जर तुम्ही 3 तास मोबाईल बघितला, आता 3 तास मोबाईल बघितला म्हटलात, बरोबर? मग अभ्यास किती वेळ केला बरं? आता अभ्यासावर बोलणं गरजेचं आहे. साधारणतः अभ्यास किती वेळ केला? प्रामाणिकपणे सांगायचं, किती वेळ केला? आता श्रावणी 2 तास म्हणते, मी आईला विचारणार आहे तिच्यानंतर ही खरोखर करते का 2 तास म्हणून. साधारणतः अभ्यास किती वेळ केला मग आपण? अगं मोबाईल जर 3 तास वापरला तर अभ्यास किती वेळ केला? 4 तास. आईन्स्टाईनच्या पुढे अभ्यास होईल हा. किती वेळ सांगा? एक लक्षात घ्या, तुमच्या मनात जे काही ना बिनधास्त विचारा. मी पाठ करून बोलणारा माणूस नाहीये, एकदम फ्रीली बोला, काही अडचण नाहीये. साधारणतः मला सांगा, जर 3 तास मोबाईल वापरला तर अभ्यासाला अर्धा तास तरी वेळ दिला का तुम्ही? खरं खरं सांगायचं, दिला अर्धा तास? याचा अर्थ उघड झाला की तुम्ही 2 तास करत नाहीत अभ्यास, अर्धा तास करता. बरोबर आहे ना? बरोबर की नाही? जर मोबाईल 3 तास वापरला, अर्धा तास तुम्ही अभ्यास करता. इकडे लक्ष द्या आता सगळ्या. जर अर्धा तासाच्या ऐवजी, लक्षात ठेवा, कुठलीही सवय ही सहजासहजी सुटत नसते. त्या दिवशी आता माझ्याकडे जे काही रेग्युलर नियमित जे न्यूजपेपर येतात, वृत्तपत्र येतात, या पेपरमधनं त्या दिवशी मी एका ठिकाणी एक आर्टिकल वाचलं. लेख जो काही आहे त्या लेखामध्ये असं त्या लेखकाने असं म्हटलं होतं, लेख लिहिणारानं, की तुमच्या मनामध्ये काय चाललंय,
तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे मला ओळखता येऊ शकतं. कसं ओळखता येऊ शकतं बरं? तुमच्या मनात जे चाललंय हे मला कसं समजेल? तर याचा एकदम साधं उत्तर तुम्हाला देतो. तुमचे जे मित्र आहेत ना, तुमच्या अवतीभोवती फिरणारे तुमचे 4 मित्र, आता तुम्ही तुमच्या शब्दात सांगायचं म्हणजे मैत्रिणी, त्या 4 मैत्रिणी कशा आहेत? त्या 4 मैत्रिणीवरनं तुमच्या मनात काय चालतं हे कळू शकतं. तुम्ही म्हणाल कसं? कारण की तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे, तुमच्या अवतीभोवती फिरणारी जी मंडळी आहेत, त्याचा कळत नकळत आपल्या वर्तनावर म्हणजे वागणुकीवर आणि आपल्या मानसिक स्थितीवरती परिणाम होतो. तुमची जी विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ही तुमच्या भोवताली असणारी जी मंडळी आहेत त्याच्यानुसार होते. तुम्ही जर अभ्यास करणाऱ्या लोकात फिरलात तर अभ्यास करण्याचीच मानसिकता तयार होईल. तुम्ही जर एकदम नटोरियस पर्सनमध्ये फिरलात तर तुम्ही खोडकरच बनणार. तुम्ही जर खोटं बोलणाऱ्यांमध्ये फिरलात तर तुम्ही खोटंच बोलणार. आणि तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आता बहुतेक इथं बसणाऱ्या शेवटची तिथपासून इथपर्यंत जर आपण विचार केला तर असं शक्यतो बहुतेक लोक, आता श्रावणी तर माझ्या क्लासला होती, अनुश्री क्लासला होती, या पुढचीला पण मी चांगलं ओळखतो, हे जे काही आहे. आता ह्या चिवबाई इथं बसल्यात, सकाळी तिने फोन करून सांगितलं आमच्या शाळेत वडापाव पाठवले, थँक्यू. म्हटलं कशाबद्दल? नाही वडापावबद्दल. हो म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं. आता ती शाळा नंबर 2ला हे काय मला माहीत नव्हतं. ठाकूर सरांनी ज्यावेळेस फोन करून दिला तेव्हा समजलं. तर आपले जे मित्र आहेत ना, त्या मित्रांनुसार, आपल्या मैत्रिणीनुसार आपले विचार बनतात. लक्षात ठेवा. तुम्ही जर तुमच्या वयानुसार सांगतो, तुम्ही जर वाईट लोकांमध्ये फिरलात, जर चुकीची थिंकिंग बाळगणाऱ्या लोकात जर फिरलात तर तुमचे विचार तसेच होणार. आणि इतकंच नाही, समाजातली जी तुमची इमेज आहे ना, प्रतिमा, आता ठीक आहे 10वीच्या आत असाल एवढं लक्षात येणार नाही आहे, परंतु 10वीच्या नंतर ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतील. तुम्ही ज्या लोकात फिरताय ना त्या लोकांसारखी तुमची मानसिकता बदलते. एक शॉर्टमधलं एक उदाहरण सांगतो. मी वकिली व्यवसायात येण्यापूर्वी शिक्षकी पेशात होतो. शिक्षकी पेशात त्याच वेळेस पत्रकारितेत होतो. पत्रकारितेची पूर्वी एसटीत होतो. त्यावेळेस एक साधं गणित सांगतो तुम्हाला. एसटीमध्ये असताना एक साधारणतः मानसिकता होती. काय मानसिकता होती? ॲव्हरेज महिन्याला 30,000 रुपये पगार आला पाहिजे, हे डोक्यातली संकल्पना होती की 30,000 रुपये आपल्याला महिन्याला आले पाहिजेत. शिक्षकी पेशात आल्याच्या नंतर तो एक छंद म्हणा, हॉबीचा प्रकार म्हणा किंवा शिकवण्याची आवड म्हणा, तो भाग झाला. त्याच्यानंतर जशी मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो आणि वेगवेगळी मंडळी भेटत गेली, तसे विचारसुद्धा बदलत गेले. कसे विचार बदलत गेले तेही तुम्हाला सांगतो. नंतर जसं वकिली व्यवसायात आलो ना, वकिली व्यवसायात आल्याच्या नंतर महिन्याला जे 30,000ची अगोदरची संकल्पना होती, महिन्यावरनं तो विषय दिवसावरती आला की आपण दिवसाला किती कमवू शकतो. त्याच्यानंतर जे काही बुद्धिमान वर्ग होता त्यांच्याशी ओळख झाली. ॲडमिनिस्ट्रेशनमधले असतील, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनातली जे क्लास 1 अधिकारी असतील. त्याच्यानंतर दिवसावरनं तासावर गणित आलं, तासावरनं गणित मिनिटावरती आलं. आज 24 तासा दिवस कितीचा आपला, किती तासाचा? 24 तासाचा. आता 24 तासाचं मला शेड्यूल बनावं लागतं. 24 तासाचं शेड्यूल कशासाठी? मॅडमला मी त्या दिवशीच सांगितलं, म्हणलं मॅडम मी शार्प 12:30 म्हणजे 12:30लाच येईल. त्याचं कारण असं आहे, एक तुम्हाला आजच्या विषयाच्या अनुषंगाने एक केस सांगतो. तुमच्याकडे आधार कार्ड सगळीकडे आहेत की नाहीत? आहेत. माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी एक केस आली. या केसमध्ये त्या बाईचा नवरा मयत झाला. नवरा मयत झाल्याच्या नंतर त्या बाईच्या अकाउंटमधनं 36 लाख रुपये काढण्यात आले. तिच्या नवऱ्याच्या अकाउंटमधनं किती काढले? 36 लाख. आता 36 लाख तिच्या नवऱ्याच्या अकाउंटमधनं गेल्याच्या नंतर ती बाई, तिचा भाऊ पत्रकार आहे, त्याने मला फोन केला. आता जिल्ह्यातले जे चांगल्या दर्जाचे जे पत्रकार आहेत ते जवळजवळ सगळेच मित्र आहेत. त्यातल्या त्या पत्रकार मित्राने फोन करून मला सांगितलं की माझ्या ताईच्या घरी किंवा असं एक प्रकारे त्याने असं सांगितलं की आमच्या भाऊजीच्या अकाउंटमधनं 36 लाख रुपये गेलेले आहेत. आता 36 लाख रुपये गेले म्हटल्यावर माझ्याही मनामध्ये प्रश्न पडला, म्हटलं कसे गेले असतील 36 लाख? त्यांना म्हटलं एक काम करा, तुमच्या बँकेचं स्टेटमेंट काढून आणा. बँकेचं स्टेटमेंट काढून आणलं.
बँकेचं स्टेटमेंट काढून आणल्याच्या नंतर फर्स्ट विड्रॉल म्हणजे पहिलं जे ट्रान्झॅक्शन होतं हे ट्रान्झॅक्शन होतं फक्त 500 रुपयाचं. अरे म्हटलं 500 रुपयाचं पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि 1 महिन्याच्या ते 36 लाख गेले कसे काय? मोबाईलवरनं जरी ट्रान्सफर केले तर दिवसाला फार तर फार 1 लाख रुपये जातील, 36 लाख कसे गेले? तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड, हे आधार कार्डसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. प्रकार असा झाला होता की तिचा नवरा म्हणजे त्या ज्याने मला फोन केला त्याचा भाऊजी मयत झाला 23 तारखेला आणि 24 तारखेपासनं त्याच्या अकाउंटमधनं पैसे जायला सुरुवात झाले. त्यातली घटना अशी होती की त्याचा जो मोबाईल आहे मयत व्यक्तीचा, जो मृत्युमुखी पडला होता, त्याचा जो काही मोबाईल आहे मोबाईल आणि त्या मोबाईलचा जो पासवर्ड आहे तो त्याच्या सख्ख्या भावाकडे होता. आणि मी ते ट्रान्झॅक्शन चेक केले, कुणाच्या अकाउंटला पैसे गेले ते सगळं चेक केलं आणि चेक केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की त्याच्या सख्ख्या भावाने 36 लाख रुपये काढले. पण 36 लाख काढल्याच्यानंतर आता दररोज जरी वकिली व्यवसायात असलो किंवा सायबरच्या केसेस काही ठराविक केसेस बघितल्या असल्या तरीसुद्धा तुमचं जे आधार आहे त्या आधारचा वापर करून त्याने मोबाईल बँकिंगला ते कनेक्ट करून OTP घेऊन हॅकरच्या मदतीनं 36 लाख रुपये काढले. ज्या वेळेस समजा तुमच्या अकाउंटमधनं पैसे गेल्याच्यानंतर काय करणार तुम्ही? आता ती जी काय पुढची घटना आहे ते तुम्हाला सांगतोच. एक लक्षात ठेवा, 1930 जो काही नंबर आहे सायबरचा, आम्ही काय केलं, त्या बाईची केस आल्याच्या नंतर सायबर सेलला फोन केला. सायबर सेलला फोन करून सांगितलं की हिच्या नवऱ्याच्या अकाउंटमधनं 36 लाख रुपये गेलेत आणि 36 लाखाचं जे ट्रान्झॅक्शन आहे, पहिलं ट्रान्झॅक्शन 500 रुपयाचं आहे, नंतर 5,000चं आहे, नंतर लाख आहे, 1.5 लाख आहे, पुढं 80,000 आहे, ते सगळे कुठल्या दिवशी गेले ते सगळं सांगितलं. पैसे गेल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची असते, तुम्हाला सायबर सेलकडे तक्रार करायची असते. सायबर सेलला तक्रार केली, सायबर सेलला तक्रार करून, आणि सायबरचं वैशिष्ट्य असतं बरं का, लक्षात ठेवा. समजा तुमचे पैसे पहिल्या व्यक्तीने घेतले, त्याने ते पैसे काढून दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटला दिले, दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटला दिले, तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला अकाउंट तो फ्रीज करता येतो आणि ते अकाउंट ब्लॉक करता येतं. ते जे फ्रीज झालेली जी अमाऊंट आहे ती आपल्याला मिळू शकते. तर त्या बाईला 36 लाख रुपये मी डायरेक्टली काय केलं, म्हटलं चोर जो काय तो या बाईच्या घरातलाच आहे, म्हणजे नात्यातला आहे. सगळी विगतवारी काढली, म्हणजे सगळं डिटेल घेतलं आणि त्या डिटेलनुसार त्या व्यक्तीला ज्याने चोरी केली होती त्याला एक साधारणतः 4 पानाची नोटीस दिली. 4 पानाची. त्या 4 पानामध्ये ते सगळं डिटेल्स आलं, त्यांनी चोरी कशी केली सगळं आलं. आणि नंतर त्याला आता जुलैपासून आपला BNS सुरू झाला, अगोदर IPC होते, IPCचे सेक्शन होते, चॅप्टर 18चा उल्लेख त्याच्यात केला आणि त्याला क्लिअरली सांगितलं, जर 36 लाख रुपये तू 15 दिवसाच्या आत ह्या बाईला जर परत नाही दिले तर तुझ्यावरती दिवाणी आणि फौजदारी दोन्ही स्वरूपाचे गुन्हे दाखल करेल. नोटीस गेल्याबरोबर 2 दिवसात येऊन भेटला तो, लगेच त्या बाईला भेटला आणि त्या बाईला घेऊन माझ्याकडे आला की मी यांचे 36 लाख रुपये घेतले, मी देतो. सांगण्याचं कारण काय माहिती आहे का, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तुमचा जर जे काही आधार कार्ड आहे हे आधार कार्डसुद्धा जपून वापरा. आता तुम्ही अगोदर मला म्हटलात की तुम्ही व्हॉट्सअप वापरता, बरोबर? मग व्हॉट्सअप जर वापरताय, आता व्हॉट्सअपवरती किंवा तुमच्या टेक्स्टला म्हणजे मोबाईलच्या इथे टेक्स्ट मेसेज येतात की नाहीत, तुम्ही गुगल पे वापरता की नाही, बाबांचं आईचं वापरता की नाही, हो की नाही? कोण वापरत नाही? बरं, कोण वापरतंय जे मोठे आहेत ते जनरली सगळेच वापरतात. गुगल पे, फोनपे वापरलं जातं, बरोबर? इकडे बघा सगळे, आता तो फोनपे किंवा गुगल पे वापरताना तुम्हाला आता ॲड येते, तुम्हाला 15,000 देतो, 10,000 देतो, 25,000 देतो, 1 लाख देतो. चुकून जर तुम्ही त्या लिंकला, ती जी काय ॲड आली आहे त्याच्यावर जर क्लिक केलं तर ते तुम्हाला लोन देतील, सगळ्या गोष्टी होतील, परंतु त्याच्यानंतर जो काही त्रास होईल तो अतिशय वाईट स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे आणि आता एक नवीन प्रकार आला आहे, ते काय करतात माहिती आहे का, तुमचा हे जे हॅकर्स असतात ना याच्यातले प्रकार तुम्हाला सांगतो. आपल्याला फक्त फिशिंग माहिती आहे, सायबरमधली फिशिंग माहिती आहे. मासेमारी कशी करतात ते आपण बघितली की नाही, बघतो की नाही, गळ लावला जातो की नाही छोटासा,
आणि त्याला लावून तो नंतर ते मासा वरती घेतला जातो, बरोबर, किंवा नेट जाळ्यामध्ये मासे पकडले जातात. तसं हे हॅकर्स काय करतात, व्यक्ती शोधतात. समजा आता ठाकूर सर आहेत, ठाकूर सरच्या अकाउंटला त्यांना वाटलं 20 लाख रुपये आहेत असं आपण गृहीत धरलं म्हटलं बरं का, हां, बाकी काही बोलत नाही. तर तुमचा मोबाईल नंबर देताना तुम्ही एखादं पार्सल जर मागवलं तर त्या पार्सलवरती टाकलेला मोबाईल नंबर, ते पार्सल घेतल्याच्या नंतर त्याचं जे कव्हर असेल ना जाळून टाकायचं, तो नंबरही कुणाला देता कामा नये. स्कॅनर स्कॅन करताना जपून स्कॅन करायचा, विशेषतः सिटीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सुद्धा त्याची काळजी घ्यायची. आणि जर खिशात पैसे असतील तर रोख पैसे देऊन टाकायचे. स्कॅनरचा वापर कमी करायचा, त्याने सुद्धा आपला डाटा किंवा आपली जी काही माहिती आहे ही दुसऱ्याकडे जाण्याची शक्यता असते. फिशिंगचा विषय बोलत होतो. फिशिंगमध्ये काय केलं जातं माहिती आहे, समजा एखाद्या व्यक्तीकडे पैसा आहे असं जर त्यांना ॲथेंटिक माहिती मिळाली तर त्या व्यक्तीला ते काय करतात, एक माझ्याकडे आत्ता जस्ट कोर्टात केस चालू आहे तीही तुम्हाला सांगतो, त्या व्यक्तीवरती वॉच ठेवतात. त्याला दररोज त्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे मेसेज येतात आणि चुकून जर त्याने एखादी लिंक फॉलो केली तर त्याचा जो सगळा डाटा आहे तो सगळा डाटा त्याला निघून जातो आणि त्याच्यातून काय होते, अडचण निर्माण होते. त्याच्यामुळे मोबाईल वापरताना तुम्ही कुठली काळजी घेणार, पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही चुकीची लिंकला क्लिक करणार नाही. चॅटिंग करताना काळजी घेणार, कुणालाही चुकूनही तुमचा फोटो पाठवणार नाहीत. चांगला फोटो पाठवायला हरकत नाही, पण वेगळ्या स्वरूपाचा फोटो कुणालाही पाठवणार नाही. पाठवली तर त्याच्यातून अडचण 100% निर्माण होणार. दुसरा मुद्दा, सायबर लॉच्या अनुषंगाने किंवा आता जो सोशल मीडिया जो आपला जो मुख्य विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने सोशल मीडिया चांगला आहे का वाईट आहे ग, काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही बोलायचं आहे माझ्याशी, सोशल मीडिया चांगला आहे की वाईट, काय वाटतं तुम्हाला? वाईट आहे, ह्या वाईट आहे म्हणताय, तुमचं काय म्हणणं आहे? बोलल्या पाहिजे, जीवनच्या ह्याच्यात आवाज आला पाहिजे तुमचा. चांगला आहे की वाईट आहे? वाईट आहे. तुमचं काय म्हणणं आहे इकडं? हां, आता तिने एका वाक्यात सांगितलं चांगला सुद्धा आहे वाईट सुद्धा आहे. हे उत्तर बरोबर आहे. कारण काय माहिती आहे का, या सोशल मीडियाचा, गुगलचा किंवा यूट्यूबचा फायदा काय तुम्हाला सांगतो. मी कमी वयामध्ये बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्या, चांगल्या गोष्टी पण अनुभवल्या, वाईट गोष्टी पण अनुभवल्या, स्तुती पण अनुभवली आणि टीकासुद्धा अनुभवली. परंतु ज्यावेळेस मला असं वाटलं की कोणीतरी माझ्यावर टीका केली, कोणीतरी मला वाईट बोललं, माझा अगोदरचा नेचर कसा होता, नेचर म्हणजे स्वभाव सांगतो, मला जर एखाद्याने डिवचवलं किंवा मला जर एखाद्याने त्रास दिला तर मी त्या व्यक्तीला 100% त्रास द्यायचो. परंतु नंतर काय झालं, एक दिवस ह्या यूट्यूबमध्ये तुम्हाला सांगतो, डॉक्टर दिव्यकीर्ती नाव ऐकलं का तुम्ही? बघितलं असेल ना यूट्यूबला. अगं MPC UPCच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात, UPCच्या स्पर्धा परीक्षामध्ये त्या व्यक्तीचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत. याच्यातून चुकून एक दिवस हा सोशल मीडिया वापरत असताना त्या दिव्यकीर्तींचा एक व्हिडिओ जो काय तो माझ्या बघण्यात आला. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, एखादा जर आपल्याविषयी जर वाईट बोलत असेल, एखादा जर आपल्याविषयी टीका करत असेल, त्याला उत्तर देणं गरजेचं आहे असं बिलकुल नाही. तुम्ही तुमच्या कृतीतून, तुमच्या आचरणातून आणि वर्तनातून आणि तुमच्या सक्सेसमधनं त्या व्यक्तीला उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही दुसरे कुठले कुठले मोबाईल, आता हे जे यूट्यूबवरती तुम्ही काय काय बघता बरं, यूट्यूबवरती काय बघता? आता इकडनं पहिले डावी बाजू घेऊया. तुम्ही यूट्यूबवरती काय बघता? शॉर्ट्स बघता. अजून दुसरं, जोरात बोला, त्याच्या जीवनकडे आवाज आला पाहिजे. शॉर्ट्स. दुसरं काय बघता अजून? इकडे इकडे काय म्हटलं? आवाज नाही आला. ब्लॉग बघता. जीवनचा ब्लॉग बघता की नाही? ओके. अजून काय बघता? दुसरं काय बघता? जोरात जरा. गाणी बघता? गाणी. अजून काय काय? अगं जोरात. CID पण बघता? अरे ओके. जीवन आता यांच्याकडे घ्या, यांचा आवाज नाही आला. आपण काय बघता इकडं? शॉर्ट्स बघता. दुसरं, अगं माझा एकट्याचा आवाज तिथपर्यंत जातोय, तुम्ही किती जणी आहात? तारक मेहता बघता. अजून दुसरं काय?
आधी सगळं काय श्रावणी आणि अनुश्रीच बघते की काय, बाकीचे कुठे आहेत? हां, तुम्ही काय बघता अजून? जोरात बोला. ह्या चिमणीकडे घ्या, ही काय बघते बघा. हां, काय बघता आपण? बोला बोला. हां, बर, ठीक आहे. आता काहींनी शॉर्ट सांगितलं, काहींनी काय सांगितलं अजून? यूट्यूब तारक मेहता सांगितलं श्रावणी नियम, काहींनी CID सांगितलं, काहींनी वेगवेगळे गाणे सांगितले. मला एक सांगा, एक काळ आता व्हॉट्सअप 2012पासून सक्रिय झालं, याच्यापूर्वी तुम्हाला जर एखादा कागद जर पाठवायचा ठरला तर काय करावं लागायचं? ईमेल करावा लागायचं. त्यावेळेस तुम्ही लहान असाल, तो भाग वेगळा राहिला. ईमेल करावा लागायचा. आता व्हॉट्सअपवरती फोटो काढला की 2 मिनिटात फोटो जातो की नाही? जातो. पुढच्याला मिळतो की नाही? बरं, मी सगळ्या प्रकारचा योगा करतो. ठाकूर सरांना विचारा कधी पण, सगळ्या प्रकारचे वज्रासन, शीर्षासन, शवासन, हलासन, सगळे आसनं येतात. हे कोणी शिकवले माहिती आहे का? कोणी शिकवले? मला जे काही योगामधलं जे काही जमतो हे मी कसं शिकलो माहिती आहे? ह्या यूट्यूबच्या माध्यमातून शिकलो. यूट्यूबला चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत, त्याचा फक्त वापर आपल्याला करता आला पाहिजे. दुसरा, गुगल वापरता की नाही सगळे? गुगल वापरता ना? बरं, ह्या गुगलवरती तुम्ही जर सकाळी गेलात ना आणि जर त्याच्यात टाकलं की टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, असे जर सगळ्या पेपरची नावं टाकली, तुम्हाला सगळे पेपर वाचायला मिळतील घरी. म्हणजे ज्ञानाची विविध दालनं ह्या सोशल मीडियाने आपल्याला उपलब्ध केलीत. आपलं काम आहे, आपण त्या पद्धतीने करायला पाहिजे. आता ती शेवटची जी काही आहे एकदम लास्ट, तिथपासून इकडे या फर्स्टपर्यंत आणि ह्या चिमणीपासनं तिकडं त्या लास्टपर्यंत तुमचे जे काही प्रश्न असतील ना सोशल मीडियाचे, व्यवस्थितरित्या विचारायचे. एक लक्षात ठेवा, तुम्ही विचारणारा प्रश्न तुमच्या घरीसुद्धा जीवन दाखवणार आहे. त्याच्यामुळं तुमचा जो काही प्रश्न असेल, तुम्ही सगळे आता तुमच्या घरी जाऊन तुमच्या मोबाईलला दिसणार आहात की आम्ही इथं या शिबिराला होतो, या शिबिरामध्ये आम्ही हे बघितलं. तर तुमचे जे काही प्रश्न असतील सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण विचारू शकता. फक्त आपसात बोलायचं नाही. ज्याला विचारायचं त्याने हात वरती करा. त्या पद्धतीने आपण काय करूया? संवाद साधूया. मी 3 तास पण बोलू शकतो, आधीच सांगतोय. त्याच्यामुळे जे काही आहे विचारा. हां, पहिला प्रश्न कोण विचारतंय? सुरुवात करू आपण हिच्यापासनं ना. जीवन, यांच्यावरती कॅमेरा घ्या. बाई, तुझं नाव सांगायचं, काय म्हणणं आहे आपलं, बोला. अगं, मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसं पुन्हा एकदा सांगतो, पाठ करून बोलणे माझा विषय नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही जरी बोललात त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे माझं काम आहे. हां, बोला, काय म्हणणं आहे आपलं? काहीच म्हणणं नाही, काहीच अडचण नाही. तुमच्यापैकी कुणाचं इन्स्टाचं अकाउंट आत्तापर्यंत हॅक झालंय का? हॅक झालंय का? FB नाही? बर, हां, हे पहिली काय बोलते विचारा. हां, अगं विचारा, बिंदास, मोकळ्यापणाने बोला. हां, हिचं काय म्हणणं आहे? हां, बोल बोल. कॅमेरा पाहिजे, एक काम करा जीवन, कॅमेरा इकडे घ्या, तिला फक्त प्रश्न विचारून द्या. इकडे इकडे दुसरीकडे घ्या. हां, बोल बाई, काय म्हणणं तुझं? बर, आता तिनं जे सांगितलं ना तो विषय मी त्या दिवशी बोलताना बोललो होतो, पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड चुकूनही दुसऱ्याला शेअर करायचा नाही, कुणालाच सांगायचं नाही, घरच्यालाही नाही. जर तुम्ही तो सांगितला, आणि विशेषतः आता वयाच्या दृष्टिकोनातून घरच्याला सांगणं ठीक आहे, परंतु चुकूनही तुमची कितीही चांगली मैत्रीण असेल तिला सांगायचं नाही. दुसरा मुद्दा, बरेच जण पासवर्ड काय ठेवतात माहिती आहे? जन्मतारीख. जन्मतारीख चुकूनही ठेवायची नाही पासवर्डमध्ये, नाही. आणि ठेवलेला जो पासवर्ड आहे हा जर शक्य झाला तर शक्यतो चेंज करायचा वर्षाच्या वर्षाला. तो पासवर्ड ठेवायचा नाही. पासवर्ड जर दुसरीकडे गेला, अजून तुमचं आर्थिकतेशी काही रिलेटेड नाही आहे, परंतु तुमच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार आला आहे, नीट लक्ष द्या. डिजिटल अरेस्ट, जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल, व्हॉट्सअप वापरत असाल, तर या व्हॉट्सअपमधनं काय केलं जातं? पुढचं तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतो डिजिटल अरेस्टला, आणि हा व्हॉट्सअप कॉल करून तुम्हाला सांगतो, काय सांगतो माहिती आहे का? तुमचे असे व्हिडिओ आमच्याकडे आलेत. हे कधी घडतं? तुम्ही जर चुकीची लिंक
ओपन केली आणि ओपन केलेल्या लिंकवरती नको ते व्हिडिओ बघितले आणि जर तुमचा डाटा दुसऱ्याकडे गेला तर ते काय करतात, तुम्ही बघितलेले त्या व्हिडिओनुसार तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल करून सांगतात की तुम्ही असा असा व्हिडिओ बघितला आहे आणि तुम्ही हे जे काय बघितलं याची माहिती आम्ही तुमच्या घरच्याला देऊ, नातेवाईकाला देऊ, मित्रांना देऊ असं सांगितलं जातं. आणि त्याच्यावरती आता तुमचं वय कमी आहे, तुमच्याकडं पैसा नाही हे त्यांना माहिती आहे, परंतु त्याच्या बदल्यात या डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून तुमच्याकडनं नको ते व्हिडिओ तयार करून घेतले जातात. लक्षात ठेवा. आणि डिजिटल अरेस्ट हे एकदम फेक आहे. डिजिटल अरेस्ट एकदम फेक आहे. जरी तुम्हाला कोणी म्हटलं ना तुमचा व्हिडिओ आम्ही शेअर करू, तुमची माहिती दुसऱ्याला देऊ, ती लोक फक्त आणि फक्त तुम्हाला दमबाजी करतात. त्यांच्या दमबाजीला घाबरायचं नाही. जो आलेला जो काय, जरी तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं किंवा काय झालं, तो नंबर ब्लॉक करायचा, नंबर ब्लॉक करायचा आणि त्याचा रिपोर्ट करायचा. लक्षात ठेवा. दुसरं, आता समजा मी या ठिकाणी बोलतोय, माझा जो आवाज आहे तसाच आवाज क्रिएट करून दुसऱ्याला ऑडिओ कॉल, ऑडिओ जे काय असेल तो पाठवला जातो, कॉल केला जातो साधा. याचं काय कारण, हे कसं केलं जातं माहिती आहे का? आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून समजा या ठिकाणी मी आहे, ठाकूर सर आहेत, मॅडम आहेत, इकडले मॅडम आहेत, कुणाचाही आवाज त्याला सायबर गुन्हेगारीमध्ये डीप फेक असं म्हटलं जातं. म्हणजे काय, सेम माझा जसा आवाज आहे ना तसाच आवाज क्रिएट केला जातो आणि त्या आवाजावरनं तुम्हाला कॉल केला जातो किंवा तुमचे एखाद्या व्यक्तीशी संवाद झालाय असं दाखवलं जातं. ही डीप फेक. त्याच्यानंतर दुसरं एक डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. यूट्यूब, गुगलला जर गेलात ना, डार्क वेब काय आहे माहिती आहे का? या डार्क वेबला जर तुम्ही तुमच्या नावाचं रजिस्ट्रेशन केलं तर जे काळे धंदे चालतात ना, मटका माहिती आहे का? मटका, अगं ऐकलं असेल ना, ऐकलं की नाही? हां, काहींनी जुगार ऐकलंय का? मटका ऐकला असेल, जुगार ऐकलं असेल, ऐकलं की नाही? बऱ्या प्रमाणात ऐकले. हो, थोडा तरी आवाज येतो म्हणजे बऱ्या प्रमाणात ऐकले. तर ते जाऊन द्या, तो समजत नाही ना, ते ड्रीम11 तरी जाहिरात बघता की नाही? ड्रीम11ची जाहिरात ते क्रिकेटसाठी येते ती आत्ता. तर अशा स्वरूपाचे जे काही, म्हणजे ज्या ठिकाणी 2 नंबरचे धंदे चालतात, अशी काळी दुनिया आपल्याला या डार्क वेबमध्ये बघायला मिळते. आणि चुकून जर कोणी रजिस्ट्रेशन केलं तर त्याची माहिती जाते आणि नंतर जो काय त्रास आहे तो अतिशय वाईट स्वरूपाचा त्रास होतो. हा झाला पासवर्डचा प्रश्न. पासवर्डच्या नंतर अजून दुसरं काय कोणाचं म्हणणं आहे? शंका आहे कोणाची? काही शंका नाही. एक लक्षात ठेवा, ज्याला प्रश्न पडत नाही ना तो माणूसच नाही. हा, प्रश्न पडला पाहिजे का हे असं मनात आलंच पाहिजे आपल्या. आता 10वीच्या सिलेबसवर मी काय प्रश्न विचारणार नाही ना, 8वीच्या सिलेबसवरती विचारणार. तर सोशल मीडिया वापरताना प्रत्येकानं काळजी घ्यायची आहे. चुकूनही कोणाला फोटो द्यायचे नाही, चुकूनही वाईट स्वरूपाची चॅटिंग करायची नाही. बरं, FB किंवा इन्स्टाला तुमचे परिचयाचे नाहीत असे जे मित्र आहेत ना, त्यांचे अकाउंट काय करणार तुम्ही? आता डिलीट करून टाका, ते ब्लॉक करा, ते ठेवू नका. ते जे काही आहेत, काहींना काय वाटतं, नाही बाहेरच्या देशातला व्यक्ती आहे, त्याचा अकाउंट, त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आहे, चुकूनही घ्यायची नाही. तुम्हाला एक साताऱ्याचा प्रकार सांगतो, विशेषतः मुलींसाठी लागू होणारा प्रकार. काय घडलं माहिती आहे का या ठिकाणी साताऱ्यामध्ये? एक मुलगी, विशेषतः मला वाटतं 12वी की FY, तिचं वय मला आठवत नाही, ती बातमी वाचून बरेच दिवस झाले. एक मुलगी दुसऱ्या मुलाशी FBवरनं आणि इन्स्टावरनं चॅटिंग करत होते. नेहमीच चॅटिंग चालली. जवळजवळ 6 महिने हा प्रकार चालू होता. एक दिवस काय झालं, एक 6 महिन्याच्या कालावधीनंतर त्या मुलीनं सुसाईड केली, आत्महत्या. आता तिनं आत्महत्या केल्याच्या नंतर सगळ्यांना प्रश्न पडला, नेमकं कुठल्या डिप्रेशनमध्ये होती, हिनं का आत्महत्या केली? पोलीस चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की ती एका मुलाबरोबर चॅटिंग करत होती आणि त्या मुलाने काहीतरी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच्यानंतर तिने आत्महत्या केली. ज्यावेळेस पोलीस चौकशी जी काही आहे
ही खोलवरती जाऊन ज्यावेळेस पोलीस चौकशी करतात त्यावेळेस लक्षात असं आलं ती मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर बोलत नव्हती, तर ती शेजारीच असणाऱ्या एका मुलीबरोबर बोलत होती. त्या दुसऱ्या मुलीनं स्वतःचं फेक अकाउंट त्या मुलाच्या नावाने काढलं होतं आणि त्या मुलाच्या नावाने काढलेलं अकाउंट त्या मुलीला शेवटपर्यंत समजलं नाही की मी ज्याच्याशी बोलते तो मुलगा नाही आहे, ती मुलगी आहे, हे तिला शेवटपर्यंत समजलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही ज्याच्याशी कोणाशी बोलाल, ज्याची कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट घ्याल, ती घेताना काळजीनं सगळ्या गोष्टी करा. जर चुकलात तर घरच्यांना त्रास होणार. आत्ता मॅडमने बोलता बोलता एक सजेस्ट केलं, ड्रीम11चा विषय आला त्यावेळेस रम्मी सर्कल नावाचा एक प्रकार आला आहे बघा. आत्ता ऑनलाईनला रम्मी सर्कल नावाचा प्रकार आला आहे. बरेचसे लोक काय करतात, रजिस्ट्रेशन करतात. त्यांची जाहिरात व्यवस्थित वाचली, ऐकली का तुम्ही? ते डायरेक्ट सांगतात की ही वाईट आहे, याची वाईट सवय लागेल, तरी पण आपले लोक ती करतात आणि त्याच्यातून अडचणीत येतात. त्याच्यामुळे विशेषतः मुलींना मोबाईल वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. ज्याच्याशी आपला ओळख नाही त्याच्याशी बोलणं टाळा. दुसरा विषय काय ते आत्ता काय म्हटलं मॅडम तुम्ही, लुडो ॲप वापरता का? वेगवेगळे ॲप वापरता की नाही? नाही वापरत? ॲप वापरत असाल बघा तुम्ही वेगवेगळे. त्या ॲपचं काय, ॲप डाउनलोड करताना प्ले स्टोअरवरनंच करा. इतर ठिकाणचा कुठलाही ॲप डाउनलोड करू नका. ओके. बरं, जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न. तुम्ही ज्या इथं बसलेले आहात याच्यापैकी आत्ता विचारलं व्यायाम किती करतात, बहुतेक जणी म्हटल्या हो आम्ही व्यायाम करतो, योगा काय कोणी करत नाही. आता इथं ठाकूर सर आलेत, तुमच्यापैकी किती विद्यार्थिनी कराटेला याच्या पूर्वी गेल्यात किंवा आत्ता जात आहेत? हात वरती करा. पाठची एक आहे, इकडे एक आहे, ह्या 2 3 4 5 6 जणी आहेत, बरोबर? बरं, याच्या पूर्वी गेल्यात अशा काही आहेत का की ज्यांनी आता कराटे सोडले? तुम्ही घे. ओके. कुठला बेल्ट होता आपला? ब्राऊन होता. ओके. ठाकूर सर इथं आहेत, मला वाटतं कराटेचं सुद्धा प्रशिक्षण सर लाठीकाठीचं तुम्ही दिले. स्वसंरक्षणाचं जे काही आहे ठाकूर सरांनी या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण दिलेलं आहे. लाठीकाठीची जी काही प्रॅक्टिस असेल ती व्यवस्थित करा. पाहिजे तर तिचा व्हिडिओ करून तुम्ही स्टेटसला ठेवू शकता. हां, तो फायद्याचा आहे की तुम्हाला काठी फिरवता येते हे पुढच्याला किमान समजलं पाहिजे. बरं, आता याच्यानंतर तुमचे कुणाचे काही प्रश्न नाही आहेत. मला जे काय सांगायचे ते तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, तुम्ही आता जीवनच्या समोर जरी प्रश्न विचारलेला नसेल, माझं म्हणणं एकच आहे, अपर्णा मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांच्या बाकीच्या सहकारी आहेत. जर मी गेल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये असं आलं की आमचा असा सोशल मीडियाचा प्रॉब्लेम झाला, अकाउंट हॅक झालं आहे, चुकीची चॅटिंग झाली आहे, चुकीचा मेसेज झाला आहे, काहीतरी प्रॉब्लेम पुढच्यानी क्रिएट केला आहे, त्यांच्याशी शेअर करा. त्यांना सांगा. त्यांच्याकडनं जरी आलं तरी आपण शब्द म्हटलं, मी शब्द वापरलेला नाही आहे, तर आपण त्याच्यामध्ये जो काही योग्य मार्ग असेल तो आपण काढू. त्याच्यासाठी मग कायदेशीर मार्ग असेल किंवा इतर जी काही प्रक्रिया असेल तीसुद्धा पूर्ण करू. या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मला आपणा सर्वांशी संवाद साधण्याचा या ठिकाणी संधी देण्यात आली. त्याबद्दल या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, माझे सहकारी शैलेशजी असतील, इकडे बसलेल्या मॅडम आहेत, इतर सहकारी आणि सर्व विद्यार्थिनींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोशल मीडिया या टॉपिकवर जे छान मार्गदर्शन केलं आहे, याच्यानंतर जर कोणाला काही प्रश्न असतील जे आम्हाला येऊन सांगायचे असतील तुम्ही सांगू शकता. कुठेही तुमचं नाव ओपन होणार नाही. ठीक आहे? सगळ्यात महत्त्वाचं. हो, घाबरतात. आणि आता आपले सगळ्यांचे लाठी प्रशिक्षण देणारे सर आपल्या इथे आलेले आहेत. मी त्यांचंही फुल आणि डायरी देऊन स्वागत करते आणि त्यांनाही थोडंसं योगा आणि या लाठी प्रशिक्षणाचं महत्त्व तुम्हाला का आहे हे पण थोडक्यात सांगायला सांगते.
अनुभवाचे, ज्यांचे तुम्ही लोक वारंवार बघता, त्यांचे खास फॅन माझा मुलगा पण आहे सोहम, आणि त्याच्या वतीने आज तो खूप आनंदात असणार आहे घरी, आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या काकांचं सगळ्यांचं स्वागत करते. सगळ्यात जोरात टाळ्या वाजवा. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मानाचं वंदन करून सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व आमच्या ताई आणि माझे सर्व विद्यार्थी, ज्यावेळेला मला लाठीकाठीसाठी प्रशिक्षण देण्यासाठी इथे बोलवण्यात आलं त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की या एवढ्या मुलांना कसं प्रशिक्षण द्यायचं. परंतु त्यावेळेला माझ्या सर्व टीमनी मला जो काही सहकार्य केले त्या सर्वांचे पहिले आभार मानून, लाठीकाठी ही काळाची गरज आहे, कारण ह्याच्यातून तुमचं मन, मनगट आणि मेंदू हे सशक्त होतो की नाही. मला उत्तर तुमच्याकडून हवं आहे, कारण तुम्ही काठी शिकत होतो की नाही. मग ह्याचा सराव नेहमी करायला पाहिजे. का करायला पाहिजे? मी तुम्हाला इथे भाषण करायला उभा नाही राहिलं, मी तुम्हाला प्रश्न विचार, तुम्ही मला उत्तरं पटापट द्यायची आहेत. कारण जे काय आपण आता महिनाभर प्रशिक्षण घेत होतो आणि त्याचा तुम्ही किती सराव करताय आणि त्याचा फायदा कसा होणार आहे हे तुम्हाला नंतर कळणार आहे. तर हे करायला पाहिजे की नको? कशासाठी? म्हणजे काय होणार? स्वसंरक्षण म्हणजे तुम्ही कसं करणार? कारण ज्या वेळेला तुम्ही काठी फिरवता त्याच्यामध्ये बरेचसे वार आहेत. मी अजूनही तेवढे तुम्हाला सगळं सांगणार आहे, कारण तेवढा वेळ आपल्याकडे कमी पडतो आहे. जो काय आपण प्रशिक्षण घेत आलो आहे तो वेळ फार मला कमी पडत होता आणि तरी मला जेवढं होईल तेवढं मी देत आलो आहे. परंतु यातून आपलं मन, मनगट आणि मेंदू सशक्त राहतं. तुम्हाला ही सवय लागली म्हणजे की आपण ताठ बसलं पाहिजे, म्हणजे तुमची एकाग्रता वाढते. जर एकाग्रता नसेल तर तुमच्या पुढे किती काही सांगितलं तरी तुमच्या लक्षात राहणार नाही. एखादी मुवमेंट करत असताना, ह्या युद्धकलेच्या गोष्टी शिकत असताना ह्याचा जर सराव तुम्ही ठेवलात तर तुमच्या ब्रेनला ते माहिती असतं, म्हणजे मेंदूपर्यंत ते पोचलेलं असतं. आणि एखादी घटना घडते त्यावेळेला ती कसं करायचं, त्याला प्रतिकार कसं करायचं ह्या गोष्टी शिकवल्या जातात. स्वसंरक्षणाचे धडे शिकवले, कराटेचे हात शिकवले. तोंडाने बोला, मान हलवू नको. रिया, मला असं आवाज पाहिजे, असं मान हलवू नका. तर ते जर सराव ठेवलात तरी तुम्हाला एक बरेचसे मी पॉईंट सांगितलेले आहेत, हो की नाही? ह्याचा सराव किती जण करता? हात वर करा, मला बघू द्या. आता ह्याचा सराव किती जण करता? तुम्हाला ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत हात दिसले पाहिजेत. असे 50% नको, 100% मला पाहिजे. यस, व्हेरी गुड. रेग्युलर करता? नक्की? ठीक आहे. जरी आपला क्लासचा कालावधी संपला असला तरी मी या ताईंना सांगून पुन्हा तुम्हाला कधीतरी बोलवणार आहे, एवढं लक्षात ठेवा. येणार का? ठीक आहे. काठी आणि त्यानंतर राहिले आपले कराटेचे हात. ह्या दोन्ही गोष्टी मी शिकवलेल्या आहेत. ज्या वेळेला काठी नसेल तेव्हा आपल्याला आपलं हात किंवा पाय ह्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर ना? आणि ह्याच्यासाठी आपल्याला मुळात म्हणजे आपल्या हातात, मनगटात ताकद पाहिजे. परंतु ह्या सर्व सराव चालू ठेवा, कारण ह्याचा फायदा नक्की कुठेतरी होतो. कारण मी जेव्हापासून कराटे करायला लागलो आहे आणि जेव्हापासून माझ्याकडे माझे विद्यार्थी आहेत, आलेले अनुभव ते मला सांगतात ना, तेव्हा मला कळतं की ह्याचा कुठेतरी वापर होतो. समजलं? आपल्याला कुठे मारामारी करायची नाही, पण आपल्यावर कोण चालून आलं तर त्याला सोडायचं नाही. फक्त डोकं शांत ठेवा, काय करायचं आहे शांत डोक्याने करायचं असतं. समजलं? अजून काही कोणाची शंका आहे? जो मी काही तुम्हाला प्रशिक्षण दिलं ह्याच्यात कोणाची काही शंका आहे असेल तर हात वर करा, म्हणजे तुम्ही परिपूर्ण झालात असं मला वाटते. नक्की ना? हो, झालेत. पण मी नाही झालो अजून, कारण माझं शिक्षण नाही संपत आहे अजून. मला अजून पुढचं शिकायची इच्छा असते आणि मी सतत शिकत असतो. शिक्षण कधीही थांबत नाही, तिथे वयाचं बंधन नाही. तुम्हाला शिकायला पाहिजे ह्याच्या पुढे काय आहे ही जेव्हा तुम्हाला उत्सुकता लागेल ना, तेव्हा तुम्ही पुढे पुढे शिकत जाणार आहात. पुढे शिकणार की नाही? मग अजून आवाजात जोर नाही वाटत मला.
व्हेरी गुड. सराव सगळ्यांनी चालू ठेवा. स्पर्धा झाली. स्पर्धेला नावं मला फक्त 28 नावं आली होती. 28मधनं त्यावेळी निवड करताना फक्त 15 जण आले होते. किती होते? बाकीचे कुठे गेले होते? स्वरा, तुझ्या पाठी जे लाईनीत बसलेत ते. असं करू नका. स्पर्धा खेळत जा. ह्यातनं आपल्याला भले आपला नंबर लागेल नाही लागेल, पण तो आपल्या मोमेंटसुद्धा तर आपल्या नवीन नवीन कल्पना येत जातात. ठीक आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान असं नेतृत्व विकास शिबिर आपल्याला पाहायला मिळतं आहे की मुलींनी समाजामध्ये सक्षम कसं व्हावं हे या ठिकाणी मार्गदर्शन दिलं. आणि आपल्या श्रीवर्धनचे जे नामांकित वकील आहेत संतोषजी सापटे यांनी सुद्धा ही सोशल मीडियाबद्दल या मुलींमध्ये जी जागरूकता आपल्याला निर्माण केली ती पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. आणि जे लाठीकाठीचं आणि कराटेचं प्रशिक्षण करणारे जे प्रशिक्षक आहेत श्रीवर्धनचे जे अकॅडमी चालवतात शैलेशजी ठाकूर यांनी सुद्धा मुलींना सक्षम बनवलेलं आहे लाठीकाठीमध्ये. इथे आपल्याला काही प्रात्यक्षिकं सुद्धा पाहायला मिळतील. मुलींनी सक्षम व्हावं यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन श्रीवर्धन हे विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. आणि या ठिकाणी ज्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत ते आपल्याला लाठीकाठी चालून दाखवत आहेत. शिवरुद्र अकॅडमीचे जे फाउंडर आहेत शैलेशजी ठाकूर हे वेळोवेळी मुलींमध्ये सक्षम बनावं, मुलींनी आणि मुलींनी सक्षम बनावं यासाठी वेळोवेळी हे शिबिरं भरवत असतात. त्यातच सामाजिक कार्य करणारी सेवा सहयोग फाउंडेशन श्रीवर्धन यांनी हे आजचं म्हणजे मुलींनी सक्षम कसं बनावं यासाठी आपल्याला पाहायला मिळालं. बघा, आत्ताच या मुलींनीसुद्धा छान असं लाठी चालवून आपल्याला दाखवलेलं आहे. आता दुसरी विद्यार्थिनी आलेली आहे आणि ही सुद्धा 2 काट्या घेऊन बघा कसं हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं आहे. छान. 12 ते 18 वयोगटातील मुली या कशा लाठी चालवत आहेत याचं प्रशिक्षण सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे श्री शैलेशजी ठाकूर यांनी या मुलींना हे घडवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सोशल मीडियाचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे आणि कोणत्या कोणत्या अडचणी येतात आपल्याला हे सुद्धा छान असं जे श्रीवर्धनचे नामांकित ॲडव्होकेट वकील जे आहेत संतोषजी सापटे यांनी आपल्याला दिलेलं आहे. छान असं लाठी चालवून आपल्याला दाखवलेलं आहे या विद्यार्थिनींनी. खरंच श्रीवर्धनकरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि श्रीवर्धन ही देवभूमी पाहण्यासाठी विविध पर्यटक तर येतच आहेत, पण विविध सामाजिक संस्था या समाजामध्ये कार्य करत आहेत. तेच हे कार्य आपल्याला सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे आज श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळतात. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत. सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे आपल्याला श्रीवर्धनमध्ये विविध सामाजिक कार्य पाहायला तर मिळतात, पण महानगर गॅस संचालित सेवा सहयोग फाउंडेशनने बघा 12 वर्षाच्या वरील आणि 18 वर्षाच्या खालील मुलींना प्रशिक्षण आणि विद्यार्थिनींनी मुलींनी समाजामध्ये वावरताना कसं सक्षम बनायला पाहिजे हेच प्रशिक्षण सेवा सहयोग फाउंडेशन श्रीवर्धनमध्ये देत आहे. या सर्व विद्यार्थिनी आपल्याला पाहायला मिळतात, प्रशिक्षक वर्ग पाहायला मिळतात, मान्यवर पाहायला मिळतात आणि हे विविध उपक्रम आपल्या श्रीवर्धनमध्ये या देवभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतातच. चला आपण जे प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया समाजामध्ये असे विविध कार्य ते कोणते कोणते करतात. मला तर माहिती आहेत, पण आपण सुद्धा जाणून घेऊया आणि आपल्या व्हिडिओला बनवून राहा. प्रशिक्षकांना आपण विचारूया की कोणते कोणते उपक्रम तुम्ही श्रीवर्धनमध्ये राबवताय. ते सेवा सहयोग फाउंडेशन आपण पाहिलं आत्ताच की छान असं मार्गदर्शन यांना या मुलींना 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना दिलेलं आहे. पण या ठिकाणी आपल्याला सगळे प्रशिक्षक वर्ग पाहायला मिळतात. मॅडम नमस्कार. अपर्णा मॅडम आहेत. सेवा सहयोग फाउंडेशन आणि श्रीवर्धनमध्ये आपण विविध सामाजिक कार्य तर करताय, पण आज मुलींना सक्षम बनवताय की मुलींना
हे ज्ञान व्हावं की सोशल मीडियाचा वापर कसा करावं, साहसी कसं बनावं आणि ह्या फाउंडेशनतर्फे जे कार्य तुम्ही करताय त्या फाउंडेशनबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल? महानगर गॅस लिमिटेड सेवा सहयोग फाउंडेशन अंतर्गत 12 ते 18 वयोगटातल्या मुलींसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आत्ता ही वाढत्या काळाची गरज सोशल मीडिया, त्याच्यानंतर आत्ता आपण मध्ये 2 केसेस बघितल्या की ज्या मुलींवर प्रचंड अत्याचार झाले, या दृष्टिकोनातून त्यांना स्वरक्षणार्थ सक्षम बनवणं आणि जगानुसार त्यांना चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं, हे असे सर्व कार्यक्रम आपण आपल्या या फाउंडेशनमध्ये राबवतो. आणि याचं सगळं क्रेडिट सेवा सहयोग फाउंडेशनला जातं की त्यांनी अतिशय चांगल्या एका ठराविक वयातल्या मुलींसाठी हे स्पेशली चालू केलं. त्याच्यामध्ये आमच्या या 5 प्रमुख ताई आहेत, आज आलेल्या आमच्या मान्यवर विभावरी ताई आहेत आणि प्रत्येकजण गावातलं नवीन नवीन विषयांवर आपल्या मुलींसाठी पुढे येत आहे. आज लाठी प्रशिक्षण दिलं जात आहे जे त्यांची काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही ठाकूर सरांची मदत घेतली आणि त्यांनी आम्हाला खूप छान मदत केली. साप्ते सर आहेत ज्यांनी आम्हाला सोशल मीडियावर छान हे केलं. आज विभावरी ताईंनी वक्तृत्व याच्यावर छान मार्गदर्शन केलं आणि खरोखर गावातून सुद्धा आम्हाला अतिशय चांगले मार्गदर्शक लाभलेले आहेत आणि त्यामुळे आमचं हे फाउंडेशनचं काम खूप चांगल्या रीती चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. की छान. बघा, श्रीवर्धनमध्ये विविध सामाजिक उपक्रम करणाऱ्या विविध संस्था आहेत, पण सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या मार्फत विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण दिलं जात आहे. आपण सुद्धा हा व्हिडिओ बघताय आणि छान असं कार्य विविध क्षेत्रामध्ये श्रीवर्धनकर करतायतच. सेवा फाउंडेशनतर्फे तर होत आहे, पण विविध मान्यवर यांना छान असं मार्गदर्शक आणि मदतसुद्धा करतायत. चला, छान असा हा मार्गदर्शन शिबिर म्हणजेच मुलींनी सक्षम कसं बनावं हे तुम्ही पाहिलंत, ऐकलंत. मान्यवरांनी छान असं मार्गदर्शन सुद्धा या मुलींना केलं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. FB, इन्स्टा, व्हॉट्सअप काही असो, याच्यावरचा जो तुमचा फॉलोअर्स आहे, लक्षात ठेवा तो फॉलोअर्स तुमच्या ओळखीचा असला पाहिजे.